होतं माझं शौर्य, ते जर हजारो वर्षापूर्वीच निघून गेले असतील, मला काही नको म्हणले तरी मागावं लागेल. म्हणले एक द्या देवा, मला झोप लागावी, बस मला आता जागण्याची इच्छाच नाही, योगनिद्रा लागावी, पण हजारो वर्षाची असावी. म्हणले तथास्तु. दुसरं एक द्या म्हणले, ज्यावेळेस माझी कोणी झोप मोड करील ना, तो मेला पाहिजे, माझ्या डोळ्यातून अग्नीच्या धारा निघतील, कारण योगाग्नी असेल ना, तो तपश्चर्या आहे, तो मेला पाहिजे आणि त्यानंतर भगवान प्रगट झाले पाहिजे मला. ठीक आहे म्हणले. आणि म्हणून श्रीकृष्ण पळाले होते. कोणत्या ह्याच्यात? कालयवनला मारत असताना हे पळाले आणि राजा मुचकुंदाच्या याच्यावर ते पितांबर असं ठेवलं काय त्या देहावर ते, आणि त्याला वाटलं हा ढोंग करायला कृष्णच झोपला म्हणून त्यांनी लात मारली आणि मुचकुंदाला उठवलं. आणि ज्याने उठवलं तो कालयवनला त्यांनी हे वरदान मिळालेलंच होतं, त्यामुळे जळून गेला कालयवन. भगवान तिथे प्रगट झाले. बस म्हणले आता माझा उद्धार झाला. त्याच्यासाठी सगळं सोंग करावं लागलं. म्हणजे हजारो देवयुगामध्ये, म्हणजे विशेषतः स्वर्गामधलं जे आयुष्य आहे पृथ्वीवर हजारो वर्षाचं निघून जातं, तिथे काही दिवसाचं वाटतं. तसं आपल्याला 60, 70, 80 वर्षाचं जे आयुष्य वाटतं, कीट पतंग जीवांना काही सेकंदाचं वाटतं. आणि देवलोकांमध्ये युगामध्ये आपण काही सेकंदाचे पटकन जन्मलोत मेलोत. म्हणून हा धर्मशाळा आहे जग म्हणजे. आणि याच्यात आसक्त होऊ नका. ह्या कुठल्याही वस्तू तुम्हाला कमी येणार नाही आणि हे तुम्हाला सुखी ठेवू शकणार नाही. आणि परलोक तुमचा जर गेला तर करोडो जन्माच्या प्रवासात तुमचा प्रवास चालू आहे आणि पुढे करोडो जन्म घ्यावे लागतील आणि पुन्हा दुःख, दारिद्र्य, दैन्य हा जीवात्मा भोगेल आणि माहिती नाही अनंत काळपर्यंत पुन्हा मानवदेह मिळेल की नाही. तेवी आवडे तैसा साकड, आचरता जरी दुआड, तरी स्वधर्माची सुरवाड परत्रीचा. त्याप्रमाणे वाटेल तसा कठीण प्रसंग आला आणि आचरताना जरी अवघड वाटला तरी आत्मधर्मच परलोकीचं सुख देणार आहे. म्हणून ज्यावेळेस स्वधर्माची व्याख्या आपण सतत करत आलेलो आहेत, अनेक तास आपण बोललो आहे स्वधर्मावर. आपण काही विषयावर ते खूप बोललेलो आहेत, पुन्हा पुन्हा रिपिटेशन होणार नाही. स्वधर्मावर प्रचंड बोललो, बुद्धियोगावर बोललो आहेत, कारण जे जगामध्ये सांगितलं जाता अर्थ तो फार चुकीचा आहे हेही सांगितलं मी. त्यानंतर सर्वार्पण प्रयोगावर 7 तास बोललो आहेत आपण एकाच ओवीवर, आणि श्रद्धा या विषयावर 3 तास बोललो आहेत, आणि अजून साक्षी भाव ह्या विषयावर 7 तास बोललो आहेत, आणि कर्म थिअरीवरती देखील अनेक तास झालेलं आहे. म्हणून पूर्ण लक्षात ठेवा. आता स्वधर्माचं म्हणजे इथे स्पष्ट लिहिलं आहे परलोकीचं सुख देणारा, आणि परलोकीचं सुख म्हणजे स्वर्ग नव्हे, मोक्ष, की ज्याच्यामधलं जन्म मरण बंधन कट होईल. जन्म आणि मरण पुन्हा येणार नाही आणि फक्त आम्ही मृत्युंजय होऊ, त्यालाच फक्त स्वधर्म म्हटलं आहे. आणि जे तुम्हाला पुण्य खाली आणेल, ज्याच्यामुळे तुमचं पतन होईल, स्वर्गामधून देखील तुम्ही ढकलल्यास जाल, त्याला स्वधर्म म्हटलेलं नाही. म्हणून अतेंद्रिय जो मार्ग आहे, प्रवृत्तीतून निवृत्तीत जाण्याचा जो मार्ग आहे, तोच फक्त स्वधर्म आहे. आणि आपण कुंडलिनी जागरण झाल्यानंतरचा सर्व मार्ग हा स्वधर्म आहे. पण सब्जेक्ट टू कंडिशन्स, त्या सगळ्या क्रिया, प्रक्रिया, प्रयोग नीट अंतर्मुखी झाले तर, नाही तर गोल गोल गप्पा, बाकी काही नाही. हा गा साखर आणि दूध, हे मोले कीर प्रसिद्ध, तरी क्रमी दोषी विरुद्ध, घे पे केवी. अरे बाबा, साखर आणि दूध हे पदार्थ गोड गुणामुळे खरोखर प्रसिद्ध आहेत, पण जंत झालेल्या कुपत्ते आहे, वावडे आहेत, तर ते खावेत का?
पहा माऊली कशा कशात अभ्यास करतायत. 16व्या वर्षात 17व्या वर्षात ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, 21व्या वर्षी समाधी घेतलेली आहे. पोटात जंत असतात हे माहिती आहे, आणि पोटात क्रमी झाल्यानंतर साखर आणि दूध घेऊ नये हेही माहिती आहे. कुपथ्य आहे. योगी असतो ना, संत असतो ना, सिद्ध पुरुष असतो ना, किंवा प्रचलित भाषेत भक्त असतो ना, याला सगळं आलं पाहिजे. ही मस्ट बी परफेक्ट इन आयुर्वेदा. त्याला आयुर्वेदाचा पूर्ण अभ्यास पाहिजे. त्याला फिजिओलॉजीचं मेडिकलचं पूर्ण ज्ञान पाहिजे. त्याला सायकॉलॉजी मानसशास्त्र आलंच पाहिजे. त्याला फिलॉसॉफी आलीच पाहिजे. तत्त्वज्ञान आलंच पाहिजे. सगळं आलं पाहिजे. मला काही येत नाही ठोंब्या असं चालत नाही. काही येत नाही ते ठोंबे असतात. निदान स्वतःचं कल्याण किती करतील माहीत नाही, पण जगाचं बिलकुल करू शकत नाहीत. ते नाही करू शकत. आयुर्वेदापासून शेतीपर्यंत किती माऊलींच्या उभ्या आहेत, किती प्रचंड आहेत. म्हणून ह्या ठिकाणी म्हटलंय जंत झालेल्या. जंत झाले कसे ओळखावे याच्यातलं कोण सांगेल सांगा. ते म्हणतात अंगावर स्पॉट येतात. स्पॉट अनेक प्रकारात येतात. रक्ताल्पता एनिमिया असेल तरी स्पॉट येतो. वीकनेस असेल तरी येतो. हेमोग्लोबिन कमी झालं तरी स्पॉट येतात. होमिओपॅथीने फार सुंदर सांगितलं. म्हणून सगळ्या शास्त्रांचा अभ्यास, फक्त आयुर्वेदच नाही. होमिओपॅथीने म्हटलंय मुलगा जर नाक खाजवायला लागला, नाकाचा शेंडा, आणि चिडचिड करायला लागला तर जंत झाले. नाकाचा शेंडा खाजवतो. आम्हाला बाप्पासाहेब सगळा अभ्यास करायला व्हायचे. आयुर्वेद हा मला मेडिकल मिळाला असताना जाऊ दिलं नाही आजीनी म्हणून राहिलं, तर आयुर्वेद तर मी अभ्यास करतच होतो. पण होमिओपॅथी, बायोकेमिक सगळे अभ्यास बाप्पासाहेबांनी करवले. वाचा, औषधं द्या, सगळं आलं पाहिजे. म्हणून म्हटलं की हे सगळं आलं पाहिजे आपल्याला. पाहता क्षणीच लक्षात आलं पाहिजे. आता काय जंत काय बरं, एक्सरे नाही जंताचं, हे अंदाजानंच डॉक्टर लोक ॲलोपॅथीवाले करतात. एक जंत निघाला एक्सरे फोटो काढल्यानंतर, सोनोग्राफीमध्ये एक जंत, बिलकुल निघत नाही. म्हणून ते कुपथ्य आहे. तसं संसारात वागत असताना, परमार्थाच्या वाटेला लागले असताना ज्या ज्या कुपथ्यमय गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं तुमचा परलोक बिघडेल आणि संसारात त्याचा उपयोग होणार नाही, ते कुपथ्य. जसं जंत झालेल्या माणसाला किती चांगलं दूध साखर चांगली असेल तरी देऊ नका, कारण साखर त्याच्यात आली. ऐसेनेही जरी सेविजेल तरी ते आळुकीच उरेल, जे ते परिणामी पथ्य नवेल धनुर्धरा. सगळ्या सोप्या उभ्या आहेत म्हणून फास्ट चाललोय. इतके कळल्यावरही रोग्याने जर त्याचे सेवन केले तर तो त्याचा हट्टच ठरेल, कारण अर्जुना त्याचे ते परिणामी कुपथ्य होईल. जंताचा रोग भयंकर वाढविल, घातही करील. टिप्पा. आता बाप्पासाहेब टीप लिहित आहेत. शक्ती जागृतांनी विषयी गुणी प्रकृतीच्या अनुसार वागणूक चालू ठेवली तर त्यांचा रागद्वेषात्मक भवरोग भयंकर वाढेल, परिणामी आत्मघात होईल. जंताचं कुपथ्य केलं तर काय होईल? कारण ओवी कंटिन्यू आहे, इथे नाही लिहिलं. जंताचं जर कुपथ्य केलं तर तुम्हाला सांगतो वेडसरपणा येऊ शकतो. मुलगी किंवा मुलगा पागल होऊ शकतो. काही मुली लग्न झालं नाही किंवा डिप्रेशनमध्ये आलेले आहेत, तारुण्यामध्ये आलेले आहेत, आणि शाहरुख खानच नवरा पाहिजे असं घेऊन बसलेले आहेत, आणि तसा काही मिळत नाही.
यांना कोणी विचारत नाही, यांच्या सौंदर्याकडे कोणी डुंकूनही पाहत नाहीत. अशा वेळेस ह्या एक्सेंट्रिक होतात, पागल होतात. त्याही ओरडायला लागतात, मेंटल डिसऑर्डर होतं त्यांचं. आणि जंतू खूप झाले पोटात क्रमी, मोठे जरी माणूस झाला, मोठा जरी ती मुलगी आणि मुलगा झाला किंवा माणूस झाला, तरी त्याला क्रमी होऊ शकते. तोही चिडचिड करून शेवटी एक्सेंट्रिक होऊन पागलसारखाच होऊ शकतो. आता हिस्टेरियाचा पेशंट जो सेक्सवर आधारलेला आहे, आता सांगितलेली घटना ही पागलपणा निर्माण करते आणि जंतू झालेलाही पागल होतो. त्याच्यातला फरक देखील ओळखता येत नाही. मग काही मुलींना ज्यावेळेस हिस्टेरिया म्हणून औषधं दिली, त्याला जंत निघाली आणि जंताचं औषध दिलं की ते राईडसाठी गाडी. म्हणजे सिम्पटम्स सारखे असतात रोगाचे अनेक रोग असे ज्याचे सिम्पटम्स तुम्हाला सारखे दिसतील. मग डॉक्टर पझल होतात. सगळे गोष्ट लॅबोरेटरीत होत नाही. म्हणून इतके कळल्यावरही रोग्याने जर सेवन केले तर त्याचा हट्टच ठरेल, कारण अर्जुना त्याचे ते परिणामी कुपत्य होईल, जंताचा रोग भयंकर वाढविल, घातही करील. काय वाढविल? पागलपण वाढल्यानंतर काय काय होतं? नंबर 1, राग येतो, द्वेष, मद, मोह, मत्सर, विकारांचा बाजार संपूर्ण सुरू होतो. ते रागावते, फेकून मारेल, दगड मारेल म्हणून कोंडून टाकतात. अशांना कोंडून टाकतात. ते काय प्रेमाने बोलत नाहीत तुमच्याशी, रागावतात. म्हणजे राग द्वेष विकारांची सगळी पिलावळ वाढते. आणि ही रागद्वेषात्मक विकारांची पिलावळ जर तुमची संसारात वाढली तर अध्यात्म तुमचं गेलं. म्हणून रागीट माणसांना, मोहग्रस्त माणसांना, आसक्तियुक्त माणसांना हे विकार वाढत जातात. आणि एकदा विकार वाढले की ते पागल होतात, त्यांचा संसारही जातो आणि परमार्थही जातो. ही गोष्ट झाली. आणि नंबर 2, राग काय येतो मी परवाच बोललो आहे त्या विषयावर. आसक्ती जर असेल वस्तूंची, विषयांची आणि व्यक्तींची, ती जर नाही मिळाली, आपल्या मनासारखं नाही झालं, तर माणसाला राग येतो. आता हा जर राग आला, जसा अंधार जर पडला तर एक तर उजेड असणार नाही, आणि उजेड असेल तर अंधार असणार नाही. राग आला तर त्याची विरुद्ध बाजू प्रेम नसणार. आणि प्रेम नसले म्हणजे सद्गुण नसणार तर दुर्गुण असणार. एक तर दुर्गुण असतील किंवा सद्गुण असतील. एक तर प्रेमच असावं, नाही तर राग असावा. आणि हे सगळे विकारांची पिलावळ आली तर ती पिलावळ संपते. प्रेम, दया, माया, करुणा सगळं संपलं देहातून. आणि एकदा ही पिलावळ संपली, सद्गुणांची खाण जर संपली आपल्यामधली, तर परलोकीच्या वाटेला जरी तुम्ही लागलेला असाल तर तुमचं पतन निश्चित आहे, डाऊनफॉल. म्हणून एकीकडे तुम्ही साधना करतायत आणि एकीकडे राग द्वेष विकार वाढत चाललेले आहेत, काम सेक्स सगळं वाढत चाललेलं आहे तुमचं. समजायचं पतन निश्चित आहे. कारण एकदा कुंडलिनी जागृत झाली, तुम्ही ज्ञानेश्वरीचे साधक जर झाले, तर आहे ती गोष्ट मल्टिप्लाय होते. लक्षात घ्या, ही थिअरी लक्षात घ्या. जे काही असेल, कल्पवृक्षात तरी जो कोणी बैसला, कल्पवृक्षाचं काल एक उदाहरण दिलं होतं मी, माऊलींचा अभंग. तुम्ही कल्पवृक्षाच्या त्या ठिकाणी जर म्हणजे संत भेटती आजी मज, संत भेटती आजी मज, त्याच्यात नाही का,
तेणे मी झालो चतुर्भुज, सुळस भुजा सहज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. आहे की नाही? या संताचे देणे, या संताचे देणे, कल्पवृक्षाहुनी दुणे, कल्पवृक्षाहुनी दुणे. हे महत्वाचं आहे. मल्टिप्लाय होतं. जर तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा, ह्या प्रमाणात ते मल्टिप्लाय होतं. चांगल्याही गोष्टी मल्टिप्लाय होतील तुम्ही थोड्या केल्या तर, आणि वाईटही गोष्टी तुम्हाला मल्टिप्लाय इतके होईल. भ्रमिष्ठ झाले तर प्रचंड भ्रम निर्माण होईल. म्हणून याच्यामध्ये माणूस हा संपूर्ण अतिशय ब्रिलियंट लागतो अध्यात्मामध्ये, नाही तर एकदम भोळा लागतो. मधले जे गोळे असतात यांचं काही काम नाही. आवबे लड्डू जावबे लड्डू दोन्हीकडून गेले ते, काही समजत नाही. एकदम भोळा लागतो, नाही तर अतिशय ब्रिलियंट लागतो. बाकी काही उपयोग नाही. शेखर नेहमी म्हणतात, आपले बॉस शेखर नेहमी म्हणतात, अतिशय ब्रिलियंट असेल त्याचं काम आहे, एरिया गबाळ्याचं काम नाही. ब्रिलियंट म्हणजे नॉट ओनली IQ, ही मस्ट पजेस EQ आणि ही मस्ट पजेस SQ, स्पिरिच्युअल कोशंट, इमोशनल कोशंट प्लस इंटेलिजंट कोशंट. बुद्ध्यांक, भावनांक, अध्यात्मांक, ही मस्ट पजेस. डबल होतं. काय असतं, तुम्हाला भीती वाटायला लागली पूर्वीपेक्षा, म्हणून आपण पात्रता ठेवलेली आपल्याकडे. जे अर्जुनाचे पाती परिसण्या योग्य होती, पात्रता ठेवली. कारण नाही तर तुमचंच वाटोळ होईल. ही वीज आहे, वापर कसा करायचा नाही जर समजलं तर